अमोलजी तांबे, आयुक्त लातूर महानगरपालिका मानसी मीना, जिल्हा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नियंत्रित अध्यक्ष जिल्हा वकील मंडळ लातूर श्री वाय.टी. जगताप, तसेच न्यायिक व प्रशासकीय अधिकारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सन्माननीय प्रतिनिधी, वकील बांधव, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज लातूर येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेगा विधी सेवा शिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी मनापासून आनंद देणारा अनुभव आहे. या स्तुत्य आणि कल्याणकारी उपक्रमासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मी आयोजकांचे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे मनपूर्वक आभार मानते. 21व्या शतकातील सर्वात सामर्थ्याचे प्रतीक म्हणजे ज्ञान आणि विज्ञान. ज्ञान मग ते व्यावहारिक असेल, व्यावसायिक असेल किंवा कायदेविषयक असेल, ते आपल्याकडे जगायला सामर्थ्य देते आणि आपले जीवनही समृद्ध करते. आजचा हा कार्यक्रम खरं म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे किंवा अंधाराकडून प्रकाशाकडे असंही आपल्याला म्हणता येईल. कारण अज्ञान म्हणजे माहितीचा अभाव किंवा अंधार किंवा दुर्लभ परिस्थितीमुळे सर्वसामान्य गोरगरीब दुर्बलणारे जे कायदेविषयक अडचणींना सामना करू शकत नाही, तिथे त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे हा या विशाल शिबिराचा उद्देश आहे. भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे आणि आपलं प्राणतत्व म्हणजे संविधान, राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क दिले आहे, त्याचबरोबर काही मूलभूत कर्तव्यांचीही जाणीव करून दिली आहे. परंतु आजही आपल्या देशात अनेक नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्काची जाणीव नाही. भारतीय राज्यघटना ही सर्व कायद्यांची जननी आहे. भारतीय राज्यघटना ही सर्व कायद्यांची जननी आहे. या सर्वांचा हा सर्वोच्च कायदा सर्वांना समान मानून व सन्मानाने जगण्याचा अधिकार देतो. भारतीय राज्यघटनाच मुळी सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाच्या स्तंभावर आधारलेली आहे. घटनेतील आर्टिकल 14, 19, 21 आपल्याला समानतेचा हक्क देते. आपल्या भारतीय राज्यघटनेतील कलम 39 मधील तरतुदी अन्वये कोणत्याही नागरिकास आर्थिक किंवा इतर कोणत्याही अडचणीमुळे न्यायापासून वंचित राहावे लागू नये याकरिता राज्यावर योग्य कायदे किंवा योजना करण्याची तसेच मोफत कायदेशीर सहाय्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे. न्यायप्राप्ती ही केवळ सुविधा नसून ती राज्यघटनेची हमी आहे. या तरतुदीच्या पुस्तक विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 हा दुर्बल घटकांना विनामूल्य आणि सक्षम कायदेशीर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आणि न्यायप्राप्तीची संधी सर्वांसाठी समान करण्यासाठी अधिनियमित करण्यात आले आहे. याच्यामध्ये त्रिस्तरीय किंवा 4 स्तरावर हे काम करतं, जसं की राष्ट्रीय स्तरावर नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी, राज्य स्तरावर स्टेट लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी आणि जिल्हा स्तरावर डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी आणि डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीकडून
हे केवळ